जे शब्द ऐकले, सती मातेला मागचे शब्द भोलेनाथांचे आठवले. भोलेनाथांनी सांगितलं होतं जाऊ नको, पण मी भोलेनाथांचं ऐकलं नाही. आता मी त्यांच्याकडे पुन्हा या त्यांच्या आज्ञा मोडून आले, आता परत मी जाणार नाही. सती मातेने मनोमन भगवान शिव परमात्म्याचं स्मरण केलेले, हात जोडले. सती मातेने मनोमन भगवान भोलेनाथांचं स्मरण केलं आणि अंतःकरणामध्ये भक्ती भाव दृढ केला. आणि जन्मोजन्मी मला भगवान भोलेनाथ पती रूपाने मिळावे अशी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करून यज्ञ नारायणामध्ये त्या ठिकाणी सती मातेने त्या ठिकाणी उडी घेतलेली आहे. सती मरत हरी सती मातेने त्या ठिकाणी यज्ञ कुंडामध्ये उडी भोलेनाथाने त्या ठिकाणी जटा फिरवलेला आहे. त्यातून एक केस उपटलेला आहे आणि आपली जटा शिळेवर आपटली. शिळेवर आपटल्याबरोबर वीरभद्र प्रगट झालेला आहे आणि वीरभद्र सत्याचा विध्वंस करता येतात. त्याच्यामध्ये युद्धाला सेवा झालेली आहे. अनेक त्या ठिकाणी दैत्यांचा संहार केला. तो क्षेत्रामध्ये परत पावले खाली पडलेला. दक्ष प्रजापतीचं मस्तक धराच्या वेगळं केलेलं आहे. मस्तक धराच्या वेगळं केल्याच्या नंतर त्या ठिकाणी अनेक राक्षस वीरभद्र मारताय आणि मग भगवान भोलेनाथांनी त्या ठिकाणी 11 विग्रह स्वरूप धारण केले. आता स्वतः भगवान भोलेनाथ येत आहे सती माते करता. ज्या यज्ञकुंडामध्ये सती मातेने त्या ठिकाणी प्राणाची आहुती दिलेली, सती मातेला उचलून त्या ठिकाणी घेण्याकरता भगवान भोले बाबा येत आहेत. भगवान भोलेनाथाने त्याचं शरीर उचलून घेऊन त्या ठिकाणी सगळ्या ब्रह्मांडामध्ये फिरतायत. सगळ्या ब्रह्मांडात फिरल्याच्या नंतर सगळीकडे खाली